Good morning, friends. Today we are going to take the last part of story of tea. In the earlier part, we had seen how the name chai get to tea in India because of the Chinese people. So today we are going to take the third part and the last part of story of tea. So let's start the third part. We had already seen till here in the um, last session. Today we are going to start from here. How did tea come to India? म्हणजे भारतामध्ये चहा कसा आला त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. हिस्टोरियन थिंक्स दॅट टी हॅड बीन known in India as a medicinal plant since ancient time, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantation in the 19th century. Means historians think, हिस्टोरी म्हणजे इतिहासकार असे मानतात की चहा जो आहे दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया, म्हणजे चहा पहिलेपासून इंडियामध्ये ओळखला जात होता ॲज ए मेडिसिनल, औषधी गुणधर्म असलेलं वृक्ष म्हणून त्याला ओळखलं जात होतं फ्रॉम द अँशियंट टाईम, प्राचीन काळापासून. बट चहा हा म्हणजे आनंदासाठी पिला नव्हता जात, म्हणजे चहा हा आनंदासाठी पिला नव्हता जात, तर चहामध्ये फक्त औषधी गुणधर्म आहे म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात प्राचीन काळापासून वापर केला जात होता. बट अंटिल द म्हणजे कधीपर्यंत हा वापर केला जाता, जोपर्यंत ब्रिटिश लोक भारतात आले नाही. आणि वन्स द ब्रिटिश केम टू इंडिया दे इस्टॅब्लिश प्लांटेशन इन 19th सेंचुरी. त्यांनी भारतामध्ये प्लांटेशन करायला सुरुवात केली, म्हणजे स्थापना केली इन द 19th सेंचुरी. In 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from Russia. Means in 1770, when the British came to India, that time the East India Company made several unsuccessful attempts. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने 1770मध्ये खूप असे अयशस्वी प्रयत्न केले. कशासाठी? तर चहाचं उत्पादन घेण्यासाठी भूटान आणि आसाममध्ये विथ द सीड्स फ्रॉम चायनामधून त्यांनी जे सीड्स आणले होते त्या बीजाद्वारे त्यांनी भूटान आणि आसाममध्ये 1770मध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केले, पण ते त्याच्यामध्ये अयशस्वी झाले. ऑल्दो दिस अटेम्प्ट फेल, द बॉटनिस्ट म्हणजे वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोईंग इन वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्र व्हॅली. म्हणजे जो रॉबर्ट ब्रूस होता त्यांनी 1823मध्ये असा शोध लावला की जो ट्री प्लांट्स आहेत, चहाचे जो पौधे आहे ते मोठ्या प्रमाणात ओसाड पडलेले आहे. कुठे? तर अप्पर ब्रह्मपुत्राचा जो व्हॅली आहे, जे दऱ्या आहे त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात ओसाड पडले, म्हणजे तिथे अजून गेलेले नाही, त्याच्याबद्दल कोणीच जाणून घेतलेलं नाही आहे. अशा पद्धतीने ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओसाड पडलेले आहे. In May 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. And in May 1838, फर्स्ट इंडियन टी म्हणजे पहिल्यांदा भारतातून चहाचं उत्पादन केल्यानंतर आसाममधून ते पाठवण्यात आलं इंग्लंडला फॉर पब्लिक सेल, लोकांच्या विक्रीसाठी. सिन्स देन इंडिया हॅड गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून भारत एक चहा उत्पादनामध्ये एक अग्रेसर देश म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जाऊ लागला. तर दिस इज ओनली बिकॉज ऑफ द डिस्कवरी ऑफ रॉबर्ट ब्रूस. Tree lover claims that tea may be able to reduce the risk of cancer, blood cancer, fight viruses in our body, actually help us live longer. म्हणजे चहाप्रेमीचं असं मानणं आहे की चहाचा उपयोग काय करण्यात होतं, तर ते आपल्या जो ते कमी करण्यासाठी होते. कशाचं प्रमाण? की रिस्क ऑफ कॅन्सरचं जो रिस्क आहे, धोका आहे, ते कमी करण्यासाठी चहाचा उपयोग चांगला असतो. ब्लड प्रेशर कंट्रोल होतो चहा पिल्याने, आणि ते शरीरामधील भरपूर व्हायरसशी लढतो आणि आपल्याला जास्त काळ जगण्यास ते मदत करते. म्हणजे चहा एक असं चांगलं पदार्थ आहे, पेय आहे, जे टी लवर्स असे क्लेम करतात, म्हणजे सांगतात की त्याचे हे सगळे बेनिफिट्स आहे. इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पॅराग्राफ फ्रॉम द क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू. Our body produce chemical called free radicals
दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. म्हणजे आपल्या शरीरातून एक केमिकल निघते, त्याला फ्री रॅडिकल्स म्हटलं जाते, आणि ते आपले बॉडीला डॅमेजसुद्धा करू शकते, बॉडी अँड अवर हेल्थ, आपल्या आरोग्याला. टी कंटेन ऑक्सिडंट कॉल फ्लॅवनाइड्स. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. म्हणजे जर आपल्याला फ्री रॅडिकल्सपासून आपल्या शरीराचा बचाव करायचा असेल तर आपला चहा पिणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. आणि अँटीऑक्सिडंट काय करते की आपल्या शरीराचं संरक्षण करते. कशापासून? तर फ्री रॅडिकल्सपासून. जे धातू निघते आपल्या शरीरातून, जो केमिकल्स निघते त्याच्यापासून आपला बचाव करू शकते. For many people, tea is popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. Means for many people, tea is a popular drink. म्हणजे भरपूर लोकांसाठी चहा एक खूप प्रसिद्ध पेय आहे to enjoy with their friends. Means today also, whenever you go outside with your friends, you enjoy tea with your friends. On any social gathering, you enjoy tea. Whenever you go to any friend's home, any relative's home, their hospitality is that they serve you tea as the token of love. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. म्हणजे भरपूर देशामध्ये, जगातील भरपूर देशामध्ये टी ड्रिंकिंग म्हणजे चहा पिणं एक सामाजिक प्रसंगामधलं महत्त्वाचं पेय मानलं गेलेलं आहे. जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन. म्हणजे जो जापान, चायना, रशिया इथे स्पेशल टीचे समारंभ आणि प्रथा मानल्या गेल्या, म्हणजे ट्रेडिशन म्हणजे परंपरा मानली गेलेली आहे. कुठला पण कार्यक्रम असो, कुठले पण ओकेशन असो, तिथे चहाला मोठं प्रमाणात स्थान दिलं जातं, महत्त्व दिलं जातं. These ceremonies gives people to time to relax and enjoy the taste and the smell of tea. Means in this type of ceremonies, अशा प्रकारच्या ज्या समारंभामध्ये लोकांना आराम करायला वेळ भेटतो. They enjoy the sip of tea and the smell of tea and the flavor of tea, because the flavor is very refreshing as we already seen it, and so people enjoy with their friends. They relax them. The tea give them relaxation and they enjoy tea. Most people in Japan belong to tea club where they go every week to take part in tea ceremony. Most people in Japan belong to tea club. म्हणजे जापानमध्ये मोठ्या प्रमाणात लोक चहाच्या संदर्भात जे तयार केलेले जो ग्रुप आहे, क्लब आहे, त्याच्याशी जॉईन झालेले आहे. तिथे ते भेटतात आणि चहाचे समारंभ करतात. तिथे ते आपल्या गप्पा गोष्टी करतात, डिस्कशन करतात, विविध विषयावर बोलतात, एन्जॉय करतात आणि आपला वेळ म्हणजे घालवतात. म्हणजे पहा चहाला किती महत्त्व आहे. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेशन दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन. सामान्य लोकसुद्धा मानतात की चहाचे जे समारंभ आहे ते त्यांच्या आध्यात्मिक कार्यक्रमाशी सुद्धा संबंधित आहे, त्यांच्या धर्माशी सुद्धा संबंधित आहे असे काही सामान्य लोक मानतात. टी दे से इज हेल्थी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. ते लोक असेही मानतात की टी हे आरोग्यवर्धक आहे, एन्जॉयबल आहे, म्हणजे आपण त्याला एन्जॉय करू शकतो, उत्साहवर्धक ड्रिंक आहे आणि फुल ऑफ गुड क्वालिटीज, म्हणजे सर्व पद्धतीनं त्याच्यामध्ये चांगले गुणधर्म असलेला एक पेय आहे असे भरपूर लोक मानतात. इट रेड्यूस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट्स कम्फर्ट एव्हरीडेज लाईफ. मीन्स इट रेड्यूस लोनलीनेस. ते आपलं एकांतपणा दूर करते, आपल्या मनाला शांती देतात व आपल्याला जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला म्हणजे कम्फर्ट, दिलासा प्रदान करण्याचं काम चहा करत असतात. आता मेनी कोरियन टुडे स्टील हॅव टी सेरेमनीज. आता नाव वी हॅड सीन दॅट इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड, कोरिया, जापान, युरोप, इंग्लंड, एव्हरी पार्ट ऑफ इंडिया, वर्ल्ड, टी हॅज connected with the people, their emotions, they enjoy, they meet with each other with in social ceremony and they enjoy their time with tea. So tea has a very important role play in their day to day life. Many Koreans today
still have tea ceremonies for important occasion including special birthdays आणि anniversaries. म्हणजे अजूनही कोरिया जो देश आहे तिथे मोठ्या प्रमाणात चहाचे समारंभ घेतले जाते. काही महत्त्वपूर्ण प्रसंगी स्पेशली वाढदिवसाच्या वेळेस किंवा कोणत्या स्मृतिदिनांच्या वेळेस मोठ्या प्रमाणात चहाचे आयोजन केलं जाते. ठीक आहे. In many areas of China, the tea is made in small clay teapots. At tea ceremonies, cups are only half filled. The Chinese believe that the rest of the cup must be filled with friendship and affection. See what a people thinking about a tea. A cup of tea gives a what a beautiful thought here. Means in most areas of China, म्हणजे चायनाच्या बहुतेक भागामध्ये चहा पिला जातो आणि ते स्मॉल क्ले मातीच्या भांड्यामध्ये टीपॉटमध्ये केला जातो. ॲट टी सेरेमनीज ती जे कप असते जे मातीचे कप असते त्याला ओन्ली हाफ फील अर्धच भरलं जाते चहानी. का बरं? तर त्याच्या मागे पण त्यांचा एक विश्वास आहे की तो जो अर्धा रिकामा जो कप आहे ते कशासाठी ठेवतात? फिल्ड विथ फ्रेंडशिप. ते त्यांच्या मित्रतेची ओळख म्हणून ठेवतात व त्यांचा जो एकमेकाबद्दल आपुलकीपणा आहे, प्रेम आहे, ममतत्व आहे ते दाखवण्यासाठी अर्धा जो पेला आहे त्यांचा जो क्लेच्या पासून बनलेला जो पेला आहे तो अर्धा रिकामा ठेवला जातो. ते त्यांचं टोकन ऑफ लव दाखवण्यासाठी. ठीक आहे. पहा कशी कशी श्रद्धा आहे चहावर त्यांची. विचार करा. इन रशिया tea is made and served in samours, a special Russian tea kettle made of metals. रशियामध्ये चहा बनवला जातो आणि सर्व केला जातो सॅमोर्समध्ये. सॅमोर्स म्हणजे एक भांडं आहे. रशियामध्ये मोठ्या प्रमाणात ते भांडं वापरलं जाते. स्पेशली चहा बनवण्यासाठी ते भांडं वापरलं जाते आणि ते मेटलपासून बनलं असते. Vietnam produce special varieties of tea such as lotus tea, jasmine tea. व्हिएतनाममध्ये पण अलग अलग पद्धतीची चहा बनवली जाते. स्पेशली लोटस टी आणि जास्मिन टी. म्हणजे पहा चहामध्ये त्यांनी व्हेरिएशन आणलं, काहीतरी त्यांनी नाविन्यता आणलं. कल्पकते बुद्धीनं त्यांनी त्यांच्यामध्ये आपली बुद्धी ॲड करून त्याच्या टेस्टमध्ये आणखी फ्लेवर आणण्याचा त्यांनी काय केलेला आहे इथं प्रयत्न केला आहे मित्रांनो. इन जापान टी is made using powdered green tea called matcha. The tea is mixed with boiled water using bamboo whisk and served in small balls. Means in Japan tea is made using powdered green tea. म्हणजे पावडर केला जातो ग्रीन कलरचा. त्याला मॅचा म्हटलं जाते आणि त्याला जेव्हा पाणी आपण बॉईल करतो त्यावेळेस एक बांबू जो असते, बांबू तुम्ही बघितला आहे, तर बांबूची जो सुनी असते त्यांच्याद्वारे त्याला पूर्ण काय केलं जाते त्याच्यामध्ये फिरवलं जाते आणि नंतर तो चहा छोट्या छोट्या बाउल्समध्ये लोकांना सर्व केला जाते म्हणजे दिला जातो. तर अशा पद्धतीने तो चहा तिथं बनवला जातो. म्हणजे प्रत्येक देशामध्ये चहा बनवण्याची व पिण्याची वेगवेगळी पद्धत आपल्याला दिसून येते. अँड हाऊ अबाउट इंडिया? आणि भारतामध्ये कसं केलं जाते तर ए कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर विजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्पलिएस्ट ऑफ होम. म्हणजे a cup of tea is offered to every guest and visitor. As you all know, wherever you go in any Indian home, and the people will welcome you with a glass of water and a cup of tea as a token of love. म्हणजे भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये मोठे नम्रपणे आपल्याला आपलं स्वागत चहानी केलं जाते. मोस्ट इंडियन्स लाईक्स देअर tea hot with good deal of milk and sugar in it. Most Indian people like their tea hot. म्हणजे एकदम गरम चहा पिणं भारतीय लोकांना आवडतं आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात त्यांना दूध आणि साखर आवडतं. इन रेनी सीझन इट इज ब्रीवड विथ जिंजर टू गिव्ह ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. मीन्स इन रेनी सीझन you know that there are so many type of diseases occurred in rainy season. So people add ginger in the tea so that they can get and medicinal properties and it will be helpful to their बॉडी आल्सो. म्हणजे मोठ्या प्रमाणात अद्रकचा वापर पावसाळ्यात केला जातो की त्याच्यामुळे त्यांना ॲडिशनल काही मेडिसिनल गुणधर्म औषधी गुणधर्म त्यांना लाभले गेले पाहिजे. अदर्स ॲड स्पायसेस लाईक कॅर्डमम, क्लोव्स ऑर मेस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर. आणि भरपूर लोक त्याच्यामध्ये मसाले जसं कार्डमम म्हणजे वेलची
लवंग आणि जो जायपत्री आहे ते त्याच्यामध्ये त्याचं टेस्ट वाढवण्यासाठी, त्याचं फ्लेवर वाढवण्यासाठी वापरण्यात येते. अलग अलग पद्धतीने लोक अलग अलग राज्यामध्ये, अलग अलग देशामध्ये चहा बनवण्याची व त्याची टेस्ट वाढवण्याची पद्धत आहे. टी इज मस्ट after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. Means after a morning snacks or evening snacks, the tea is must in every company of their friend. म्हणजे प्रत्येक चहाची आवश्यकता पडते सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यानंतर. सम connoisseurs release delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, even iced tea. How about you? म्हणजे सम कॉनिसियर म्हणजे दर्दी लोक, चहाचे वेळे लोक ते रेलिश म्हणजे आस्वाद घेतात, डेलिकेटली आरामात. कशाचा आनंद घेतात? जास्मिन टीचा आनंद घेतात, ग्रीन टीचा आनंद घेतात, लेमन टीचा आनंद घेतात, अँड इवन आईस टी बर्फाच्या चहाचा सुद्धा आनंद घेतात. आणि हाऊ अबाउट यू म्हणजे तुमचं काय, असं ते विचारत आहे. तर यू हॅड टोटली, आय होप यू हॅड टोटली अंडरस्टँड द डिफरंट काइंड ऑफ टी served in different parts of the world and how the people enjoy tea by adding different type of flavors in it. Okay, so we had complete here our lesson, the story of tea. You will definitely get more additional information about tea when you learn, when you read this lesson more carefully. You can also find more interesting tea from your Google search also. So we had completed. Now I will going to give you some homework here for your this session. Okay.